नमस्कार श्रोते हो, कथाविश्व या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. तर आपण ऐकत आहोत चंद्रकांत नवले लिखित लढाई, भाग 11वा, सेवा. काही कुटुंब अशी असतात की ज्यांच्यावर मागील कुटुंबाचे संस्कार होऊन ती कुटुंब आदर्श होतात. आदर्श कुटुंबात त्यांची राहणी, बोलण्याची पद्धत, सहकार्य करण्याची वृत्ती, स्वच्छता, टापटीप, मोठ्यांचा आदर, मानसन्मान, चारित्र्य, नैतिकता, धार्मिकता, सदाचार अशा अनेक बाबी येतात. तुम्ही तुमचे कुटुंब आदर्श ठेवा, कारण आदर्श कुटुंब निर्माण करणे ही एक समाजसेवाच आहे. आदर्श कुटुंबातून इतरांना प्रेरणा मिळत राहते. आदर्श कुटुंबाचा ठसा त्या कुटुंबाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींवर उमटतो. अशा व्यक्ती जवळच्या नात्यातील असतील, समाजातील असतील, तसेच तुमच्याबरोबर ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये काम करणारे सहकारी असतील, गल्लीतील शेजारी पाजरी असतील, सोसायटीतील, अपार्टमेंटमधील, कॉलनीमधील व्यक्ती असतील. त्या व्यक्ती त्याप्रमाणे राहण्याचा, वागण्याचा प्रयत्न करतील व त्यांचे कुटुंब ही आदर्श कुटुंबाकडे वाटचाल करेल. ही सरळ, साधी व सोपी सेवा आहे. तसेच या सेवेमुळे त्या कुटुंबाचा नावलौकिक होतो. एकदा आम्ही बँगलोरहून जोधपूर एक्सप्रेसने पुण्याकडे येत होतो. आमच्या कंपार्टमेंटमध्ये समोरच्या बर्थवर एक आजी झोपल्या होत्या. त्यांचा 4 वर्षाचा नातू त्यांचे पाय चेपत होता. पाय चेपत असताना हसत होता. त्याला आनंद होत होता. आजी ही डोळे किलकिले करून पाहत होती व स्मित हास्य करत होती. आम्हालाही आनंद होत होता. एका छोट्याशा सेवेमुळे त्या छोट्या मुलास, त्याच्या आजीस व आम्हालाही आनंद होत होता. काही थोडेफार संवाद, काही गोष्टी, अपवाद सोडल्यास सर्वजण आईवडिलांची सेवा करतात. या सेवेमध्ये कर्तव्य व आनंद या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आमच्या लहानपणी श्रावण बाळाची कथा हमखास सांगितली जायची. आज तशा प्रकारची सेवा देणे शक्य नाही. सेवेच्या बाबतीत आईवडिलांच्या व्याख्या व मुलांच्या व्याख्या भिन्न आहेत. तसेच कुटुंबातील इतर नातलगांच्या व्याख्या तर फारच वेगळ्या असतात. आपण फक्त सेवा शब्दाचाच विचार केला तर आपण सुखी व समाधानी राहू शकू. तुम्हाला सेवा कशी दिली जाते तो भाग वेगळा, तुम्हाला सेवा मिळते याचाच तुम्ही विचार करावा. प्रत्येकजण त्यांच्या वेळेनुसार, कामाच्या स्वरूपानुसार, अंतरानुसार, आपल्या अधिकारानुसार सेवा देत असतात. एकदा मी माझ्या गावी माझ्या सिनियर मित्रास भेटण्यास गेलो. माझा मित्र 80 वर्षाचा होता. पलंगावर बसलेला होता व त्यांचा मुलगा त्यांच्या अंगाला तेल लावून मालिश करत होता. ते म्हणाले, नवले साहेब, हा माझी सर्व सेवा करतो. आंघोळ घालतो, कपडे घालतो, पेपर वाचून दाखवतो. हे ऐकून मला खूप समाधान वाटले. हा सेवेचा एक प्रकार झाला. मुलाला वेळ आहे, तेथेच नोकरी आहे, एकत्र कुटुंब पद्धती आहे, येथे ही सेवा शक्य आहे. मी पुण्याला असताना आमच्या अपार्टमेंटमध्ये शेजारी सहस्त्रबुद्धे आजोबा राहत. सहस्त्रबुद्धे आजोबांनी मला बुद्धिबळ खेळण्यास बोलावले व अधूनमधून मी त्यांच्याकडे जाऊ लागलो. आमचा परिचय वाढला. बऱ्याच गप्पाडप्पा झाल्या. सहस्त्रबुद्धे हे मूळचे नागपूरचे. त्यांना एक मुलगा व एक मुलगी. मुलगा आणि सून न्यूयॉर्कला सॉफ्टवेअर इंजिनियर, वर्षातून एकदा पुण्याला येतात. मुलगी व जावई फर्ग्युसन कॉलेजमध्ये लेक्चरर. मुलाने पुण्याला बहिणीच्या सोसायटीच्या जवळ 2 BHK फ्लॅट घेऊन दिला व सर्व व्यवस्था व्यवस्थित लावून दिली. दिवसभरासाठी कामवाली मावशी ठेवली आहे. ती आजीबाई मालिश करणे, आंघोळ घालणे, वेणी घालणे, स्वयंपाक करणे, धुणी भांडी करणे ही सर्व कामे करते. तिला सुट्टी हवी असल्यास तिची मुलगी काम करते. या मावशीचे वर्षाचे पॅकेज 1 लाख रुपये आहे. मुलगा पुण्यात आल्यावर मावशीचे पैसे देतो. पूजा करण्यासाठी रोज एक भटजी येतात. येताना फळे, फुले आणतात, पूजा करतात. पूजेनंतर आजी आजोबांना तीर्थप्रसाद देतात. त्यांचे वर्षाचे पॅकेज 12,000 रुपये आहे. कॉलेजमधील एक गरजू मुलगी 2-3 दिवसाआड येते व लायब्ररीतील पुस्तकातील धार्मिक कथा व इतर कथा वाचून दाखवते. तिचे वर्षाचे पॅकेज 5,000 रुपये आहे. त्यांची मुलगी व जावई अधूनमधून भेटायला येतात. येताना आवडीचे खाद्यपदार्थ घेऊन येतात. मुलीने जवळच्या पॅथॉलॉजीमध्ये काही रक्कम डिपॉझिट करून ठेवली आहे. तेथील कर्मचारी आवश्यकतेनुसार गरज वाटल्यास येऊन सॅम्पल घेऊन जातात. यामध्ये रक्तशर्करा, हिमोग्लोबिन, लिपिड प्रोफाईल वगैरे चाचण्या केल्या जातात. BP नियमित तपासले जाते व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॅल्शियमच्या गोळ्या, लोहाच्या गोळ्या, B कॉम्प्लेक्स दिले जाते. अशा प्रकारे यांची सेवा केली जाते. या उदाहरणात मुलगा प्रत्यक्ष सेवा देऊ शकत नाही व त्यालाही शक्य नाही. मग तो लाखो रुपये खर्च करून सेवेची व्यवस्था करून देतो.
इथे काय महत्त्वाचे आहे? आई वडिलांची सेवा व्हावी व ते सुखी समाधानी व्हावेत, आणि ते साध्य झाले आहे. एकदा आम्हाला आमच्या वॉर्डचे नगरसेवक भाऊ यांचा फोन आला. ते म्हणाले, नवले काका, आज आमच्या मातोश्रींचा 75वा वाढदिवस आहे. आपण व काकू अवश्य या. आमच्या बंगल्यासमोरच कार्यक्रम ठेवला आहे. कार्यक्रम संध्याकाळी आहे. नंतर लगेचच डाळबट्टीच्या जेवणाचा कार्यक्रम आहे. आम्ही संध्याकाळी 7 वाजता पोहोचलो. घराबाहेरच्या मोकळ्या जागेत मंडप टाकून बैठक व्यवस्था केली होती. 1 तासाचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम होता. अधूनमधून चहा, कॉफी, दूध देण्याची व्यवस्था केली होती. भक्तिसंगीताचा कार्यक्रम खूपच छान झाला. कार्यक्रमानंतर आई बाबांचा सत्कार करण्यात आला. 60 वर्ष वयावरील महिलांना साडी व खणाचा आहेर करण्यात आला. यानंतर डाळबट्टीचे जेवण झाले. भाऊंच्या आईवडिलांना खूप आनंद झाला. भाऊ म्हणाले, नवले साहेब, सेवामध्ये काही कमी राहिली का? नाही, मुळीच नाही. कार्यक्रम फारच छान झाला. भाऊ नगरसेवक असल्यामुळे सारखे फिरस्तीवर असतात. आई वडिलांना वर्षातून 2दा यात्रा कंपनीद्वारे तीर्थयात्रेला पाठवतात. आई वडिलांचे 4ही धाम झाले आहेत. भाऊ त्यांच्या आई वडिलांना अशा प्रकारची सेवा देतात. उज्ज्वल निकम यांना प्रजासत्ताक दिनी पद्मश्री हा बहुमानाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. निकम यांनी हा पुरस्कार मातापित्यांना समर्पित केल्याचे जाहीर केले. ही एक प्रकारची त्यांची सेवाच आहे. आमची मुले आम्हा उभयतांची खूप काळजी घेतात. दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी मोठ्या मुलाने एक छानसा SMS पाठवला. तो असा: गुड मॉर्निंग. When a child needs his father's time and father's kept his mobile away and switch off TV and give his 100% to child, that movement is done for the child. Whenever, after 20 years of wedding, the husband still tell his wife, I love you, and appreciate her for what she is going with all honestly, those movements are done for the wife. When parents are old and they need attention and compassion for their children, and when they get it, those moments are done for the parents. सेवेचा हा एक प्रकार आहे. हा छोटासा SMS पण किती सुख समाधान देणार आहे. आपण म्हणाल की मेलेल्या माणसांची सेवा कशी कराल? ते शक्य तरी आहे का? हो, शक्य आहे. आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांच्याप्रती ही एक सेवाच आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दरवर्षी भाद्रपद महिन्यात पक्ष पंधरवडा येतो व आपण पक्ष घालतो. या पंधरवड्यात सर्व तिथी येतात. ज्या तिथीस मृत्यू येतो त्या तिथीस पक्ष म्हणून जेवू घालतात. त्या शेवटी सर्व पितृ अमावस्या असते. त्या दिवशी कोणत्याही पित्रास जेवू घालता येते. ही परंपरा आपण हजारो वर्षापासून पाळत आलो आहोत. ही सुद्धा एक सेवाच आहे. आमच्या शाळेत आम्ही एक उपक्रम घेतला होता. या उपक्रमांतर्गत आम्ही समाजातील दात्यांकडून ठराविक रक्कम घेऊन ती बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवली व त्यावरील व्याजातून विद्यार्थिनींना बक्षिसे दिली. ही बक्षिसे दाते त्यांच्या मृत आईवडिलांच्या स्मरणार्थ देत असत. ही सुद्धा एक सेवाच आहे. समाजातील काही बांधव आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ पानपोई सुरू करतात, शाळेच्या खोल्या बांधून देतात, मोफत वाचनालय सुरू करतात, नाट्यगृहे बांधतात, शैक्षणिक संस्था सुरू करतात. आपल्या घरांना मातृछाया, पितृछाया असे नावही देतात. ही सुद्धा एक सेवाच आहे. मी असाच एके दिवशी बाहेर जाताना मला एक कब्रस्तान लागले. तेथे अनेक थडगे आहेत. सहज माझी नजर त्या थडग्यांवर गेली. पाहतो तर काय, सगळ्या थडग्यांवर फुले वाहिलेली होती. एकही थडगे विना फुलाचे नव्हते. मुस्लिम लोकांना असे वाटले असेल की आज ईद, वर्षातील मोठा सण. आपण ईद साजरी करणार, गोडधोड शिरखुर्मा खाणार, नवी कपडे घालणार व आपले मृतात्मे तसेच राहणार. फुले वाहून त्यांनी त्यांचे स्मरण केले असणार. ही सुद्धा एक सेवाच आहे. सामाजिक बांधिलकी तसेच गरजूंची गरज भागवणे या भावनेने आपण आपल्या मृत्यूनंतर नेत्रदान करतो, किडनी दान करतो. तसेच शरीराचा एखादा अवयव दान करतो किंवा संपूर्ण शरीर वैद्यकीय अभ्यासासाठी दान करतो. ही एक सेवाच आहे. सेवा करताना मनापासून करा. मनापासून सेवा केल्यास सेवा करणाऱ्याला, सेवा घेणाऱ्याला व पाहणाऱ्यालाही आनंद मिळतो. आपण सेवेची विविध छोटी मोठी उदाहरणं बघितली. यापैकी किंवा या सेवेसारखी इतर प्रकारची सेवा आपण करू शकतो तर हे सहज करण्यासारखे आहे.
तर आजचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईबही करा. धन्यवाद.